आज आम्ही आलेलो आहो कोडीगड फोर्टला आणि तुम्ही बघता काय सुंदर आहे एकदम वेदर एकदम मस्त। आणि फर्स्ट पार्ट थोडा आहे तो थोडा ट्रिकी आहे। आपण बघूया कसा रस्ता आहे। रस्ता थोडा आडवा तिडवा आहे पण आम्ही ऐकलेला आहे वरती गेल्यावर एकदम रस्ता बरा होईल। आणि आमच्या बरोबर बाकीचे ट्रेकर्स पण आलेले। दादा कुठून आलेला? हॅलो, पुण्यातून। कुठून? पुण्यातून हा हडपसर मगर काय एक्सपेक्ट करताय वर जाऊन? काय काय व्ह्यू दिसला पाहिजे। आता धुकं खूप आहे ना, धुकं खूप आहे ना, मस्त दिसतंय पण धुकं पण। चला भेटूया पुढे। चला। कोरायगडला ट्रेकवर यायच्या आधी इथे फायट्याची रेनकोट पण मिळतात ना? काय नाव तुझं? सौरभ झोरे। आणि कितीला देतोस एक रेनकोट? 150 रुपयाला। थँक्यू। कसा घालता हो? ट्रॅकिंग करतो आम्ही। हर्षीची फर्स्ट आहे, माझी फर्स्ट लाईफची ट्रॅकिंग आहे। केलेली आणि थोडा पहिला रोड आहे यो थोडासा ट्रिकी आहे ट्रिकी आणि तरी पण आम्ही ट्राय करतो। ट्रेक एकदम इझी आहे आणि लेवल इझी आहे आणि एकविराची लय जवळ आहे। आपले सगळे कोली अगदी लोक आणि येतात पण हार्डली कमी लोक येतात। कमी लोक येतात नाही ऍक्च्युली जास्ती कोणाला माहित नाही कोडीगड फोर्ट। आणि एक देवी पण आहे कोराय देवी आहे। कोराय देवी याला कोरीगड फोर्ट पण बोलतात किंवा कोरायगड फोर्ट आणि पण बोलतात। शंकराचं मंदिर पण आहे। फॉलो कर प्रवर, आम्हाला फॉलो कर। चल चाल। मी एक्सपेक्ट करा तो पाऊस आहे ना ते थोडा लाईक स्पॉइल होईल पण सध्या पाऊस नाही आहे आणि तुम्ही आम्हाला बघितलं थोडे सांभाळून चाललेलो आहोत आम्ही। 1 तासाचा ट्रेक आहे आणि अजून वरती असं वाटतं अजून एकदम जंगल मध्ये आलो नाही, असं जस्ट आउट ऑफ बॉम्बे आहे पण मस्त एकदम नेचर आहे। आता तुम्ही बघितलं अख्खं एकदम कवर्ड आहे, क्लोज आहे। हे बघा सगळं मस्त आहे एकदम अख्खं कवर आहे जंगलशी। अवे फ्रॉम द सिटी, जस्ट व्हेरी फार लिटिल अवे फ्रॉम द सिटी बट क्लोज टू द नेचर नाही हर्षू? मस्त एकदम असा छोटासा धबधबा पण आहे तर आम्ही असेच आलेलो आहोत। मस्त वाटतं एकदम छोटस आहे। तुम्हाला यो किल्ला दिसते, यो कोडीगड फोर्ट आहे आणि आम्ही आय जावाची हाव। तर चला तुम्ही बघत राहा आमचा ब्लॉग। चला हर्षू, हा कसं वाटलं तुला एक्सपिरियन्स? एकदम मस्त। कान एकदम अशा एवढी थंडी आहे, कान एकदम असे बंद झाले। नक्की मला सर्दी झाली थंडी आहे। हा आय आम्ही आलेलो आहो। ते आय आहे ना ऍक्च्युली 2 रस्ते असतात पण जय ते स्टोन व एरोचा मार्क असते ना व्हाईट वाला, आपल्याला तो वे फॉलो करायचा आहे। पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही आमचे रेनकोट्स घाललेले आहे। शूटिंग करायच्या मूड मध्ये आलेलो आहोत। पाऊस आहे पण ऑन अँड ऑफ आहे, पाऊस येते जाते आणि आम्ही प्रोटेक्शनची पैकी अम्ब्रेला पण कॅरी केली आणि रेनकोट्स पण कॅरी केले आमचे। पण आहे ना जास्त करून सगळे यंगस्टर्स दिसले आम्हाला आणि एकदम बरं वाटलं यंगस्टर्सला बघून। सगळे यंगस्टर्स, सगळे कॉलेज गोईंग आहे आणि मस्त आहे ट्रॅक। एकदम सिंपल ट्रॅक आहे आणि चांगला ट्रॅक आहे। असं म्हणजे एकदम एक्स्ट्रीम क्लाइम नाही, रस्ते आहेत पण चांगले आहेत, म्हणजे असे एकदम रफ टेरेन नाही आहे। आणि आय थिंक रेनी सीझन बेस्ट टाइम असेल आणि हलका हलका पाऊस पडते ते अजून बरं वाटते पण हेवी पावसानं थोडं मे बी डिफिकल्ट होईल नाही हर्षू? हो।
का तुम्हाला मी सांगितलं काय 2 रस्ते असतात ते तय एक एरो असते ते बघ असे एरो असतात आणि त्या एरोला आपल्याला फॉलो करायचं असते. आणशी जाऊ का आणशी हा चालू आहे. तुम्ही बघिता अख्खं हे जंगल आहे आणि रस्ता पण ते वे पण एकदम जंगलांशीच गेलेला आहे. सगळं जंगल आहे. किल्ले कोरीगडची इथे माहिती दिलेली आहे. दुर्गाची उंची जवळजवळ 929 मीटर आहे, 929 मीटर. आणि तिथे इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे की सन 1647 मध्ये 1647 मध्ये शिवरायांनी कोरीगड स्वराज्यात आणण्यासाठी दादोजी कोंडदेव यांना मावलात पाठवले. दादोजींनी धमाले देशमुखांनी लढून अथवा मुत्सद्दे करून किल्ला स्वराज्यात दाखल केला. फायनली आता स्टेप्स चालू झालेले आहेत किल्ल्यावर जायला आणि आपण आता पुढे चाललो स्टेप्स वरती. हां, किल्ल्यांच्या पायऱ्या इथून सुरू होत आहेत आणि आम्ही हा गड किल्ला चढणार आहोत आता. माहितीनुसार या किल्ल्याला जवळजवळ 600 शिड्या आहेत. हल्लू स्टेप्स चढतो. आमचं हाफवे झालेलं आहे आणि आम्ही मस्त वेदरचं व्ह्यूचं एकदम मस्त ब्युटिफुल सीन बघत चाललेलो आहोत. तुम्ही आमचा ब्लॉग बघत राहा. मस्त एक केवचं लोकेशन आहे. हर्षू बसून हर्षूचा फोटोशूट चालू आहे. आता मी पण जॉईन करीन थोडे टायमान. गडावर चढता एक गणेशाचं मंदिर पण आहे आणि आता मी मंदिरात चालली. जवळजवळ किल्ल्याकडे पोहोचलेलो आहे. किल्ल्याची तटबंदी दिसते आणि इथपर्यंत सुंदर प्रवास होता. चांगले मध्ये मध्ये झरे होते, पावसाचे धबधबे होते आणि बघताय तुम्ही पूर्णकडे फॉगच फॉग, पूर्ण हिरवळ, एकदम हिरवळ. तुम्ही बघताय आम्ही जवळजवळ गडाच्या दरवाजाकडे पोहोचलोय. हा आहे गडाचा गणेश दरवाजा आणि आम्ही आता गडामध्ये एंट्री करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी. कोरायगडवर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि मन प्रसन्न झालं. पूर्णकडे हिरवळ आहे आणि मागे धुकं आहे. आणि तुम्ही बघता कशी हिरवगार एकदम ग्रीनरी सगळीकडे हे स्प्रेड झालेली आहे. एकदम सुंदर असं वातावरण वाटते. एकदम फॉगी तिथे फॉग पण आहे, तसं काहीच दिसत नाही पण एकदम सुंदर असं क्लायमेट आहे. मन प्रसन्न झालं. शिवाजी महाराज की जय. इथे गडावर महादेव शंकराचं देऊळ पण आहे आणि गडावर कोराई देवीचे मंदिर आहे, ज्यामुळे या गडाला कोराईगड असे नावही पडले आहे. गडावर